मनाच्या धुंदीत लहरीत येना सख्य ग साजनी येतोय आईला. इथं चिचाच्या झाडाखाली बांगड्या आणि इथं बांगड्या कस काय आता कोण येत असेल नेमकं इथं गड्या. हिला खुशाल बांगड्या आहेत इथं. नाही नाही आता पहिलं हे सरपंचाच्या कानावर घालावं लागन. एक तर सरपंचाचं हे लक्ष नाही वावरावर. मी तरी कावर एकट्यानं जीव द्यायचा इथं. काम बघायचे का इथलं झाडाखालच्या बांगड्या बघायच्या का. चला सरपंचाला सांगतो पहिले. सरपंच कर जरा वावराकडे लक्ष द्या. सगळी जबाबदारी मायावर नका टाकू राव. का बरं काय झालं? कोणी बांध कोरीत आहे का कोणी काही झाडं काढून नेत आहे का. लक्ष द्यात जावा. सगळं मॅच नाही बघावं सरपंच. बाळू अरे बांध कोरायचा आपल्या एकट्याचा प्रश्न आहे का? अख्ख्या भारतातल्या लोकांचे बांध कोरले जाते तर आपलं काय नवीन आहे त्याच्यात? नाही नवीन नाही पण जरा येत जावा बघत जावा. हाय का नाही झाडं जागेव बांध जागेव हाय का नाही का कोणी वावर नेलेत काढून. पण तू का म्हणून एवढा याच्यावर आलाय चौथ्या घेरवर आलाय नेमकं कमून झालं? आलोय हे आपल्या तिथलं चिचाच्या झाडाखाली ह्या बांगड्या सापडल्यात. नाही माई बायकू येत नाही सरपंचीन बाई येत. मग ह्या बांगड्या येतात कुठून ते सांगा मला. अरे बांगड्याचीच खाली काय करतात? चौथाल्या बांगड्या काही फुटलेल्या होत्या मी त्या आणल्याच नाहीत. मी उलट त्या बांधाच्या वर लोटून दिल्या आता. आईला कोण येत असेल त्या चिचाच्या झाडाखाली? मला तर शंका आपल्या गावातल्याच माणसाची तेव्हा प्रतिष्ठित व्यक्तीची. आपल्या गावात हा कोण रे? आता कोण असणार चेअरमन सोडून. येतोय चिरमन काय लिहिते तिथं? खायला येतोय तुम्हाला माहित नाही का त्या ब्युटी पार्लर पाहिजे त्यांचं झांगाटे म्हणून. मग त्याचा ना आपल्या झाडाचा काय संबंध? आणि मग निवांत येते तिथं कोणी बघत नाही इकडून तिकडून निवांत झाड येते. मग तुलाच वाटतं का चेअरमन ब्युटी पार्लर 100% येतो? 100% चेअरमनच येत असणार तिथं. आईला घोडाचेच काम आहेत बॉय. गोळाचेच नाही सगळी जबाबदारी मायावर नका टाकू. वावराकडे जरा चक्कर मारीत जा. बरं एक काम करतो आता हा. या बांगड्या राहून दे. तू एक काम कर तू बी लक्ष ठेव आणि मी बी जरा लक्ष ठेवतो. माझं हाय लक्ष पण तुम्ही चक्कर मारीत जा ते मला म्हणायचं. आता कसं होतं आपण डायरेक्ट चेअरमनला म्हणू बी शकत नाही. तू तुम्ही तिथे जाऊ नका तेव्हा काय पुरावा आहे आपल्याला कशाचा पुरावा आपला फक्त अंदाज येऊ. तुम्ही लक्ष ठेवा मी लक्ष ठेवतो. ठीक आहे काय आढळलं तर सांग मला. जा मग जा. येऊ मग. हा हा काय करावंच काय बाय चेअरमनचं. मागून खाऊ का पुढून खाऊ का असा आडवा खाऊ? अय, मागून खाऊ का पुढून खाऊ? मागून खाऊ का पुढून खाऊ. खा एकदाचा किती वेळ झालाय बघत आहे. मागून खाऊ का पुढून खाऊ. पाड खायचं माहित नाही का तुला? अहो, मला हापूस आणि केशर खायची सवय. एवढे बारकाले आंबे कधी खाल्लेच नाही मी. असं ना. हे वरून सुवल येऊ आणि खाय गापा गापा. हा खातो. बरं मी काय म्हणतोय हा. तू इथं येतोच बसतोच ना. जरा सरपंचाच्या वावराकडे झाडाकडे लक्ष देत जा ना जरा. हा लक्षच आहे माझं. का बरं काय आलं? काय लक्ष आहे तिथं चिचाच्या झाडाखाली सरपंचाच्या बांगड्या सापडल्यात मला. बांगड्या हा उतारा टाकला असेल कोणतरी. उतारा नाही इथे लफडे येते कोणाच तरी. लफड हा आणि येऊन काय करत येत? आता काय करतात लफडं काय करते असतंय काही कसं विचारतो रे तू. अरे हे नक्की आहे ना कॉलेजला जाणारे पोरं पोरी असतील. आता मी इथं कायम बसतो ना हा कायम जाताना येताना दिसतात कॉलेजचे पोरं पोरी. कॉलेजला जाणारे नाही मग चेअरमन येत असेल तिथे 100% मा अंदाजे. चेअरमन हा. चेअरमन हा कुणाला घेऊन येतो? आता मला माहित कोणाला घेऊन येतो. हे बांगड्या पाडलेल्या आहेत तिथं. हा का? हा तुम्ही ना काळजी करू. मी एकदम बारीक लक्ष ठेवतो त्याच्यावर. चांगलं लक्ष ठेव. हा जाऊ का? हो. हे श्याम काय रे तुला कळलं का? काय कळलं? चेअरमन आहेत ना चेअरमन. हा चेअरमन चेअरमन काय? सरपंचाच्या वावरात नाही ते चिंचेच झाड हा तिकडे जात असते सारखे. ते तुला आज कळलं? हा येड मी रोज बघत आहे त्यांना तिकडे जातात ते. रोज मग काय जाऊ बरं? का मी? अरे येड आहे का रे? अहो चेअरमन बा एक गंठन आलाय भेटीला. काय म्हणता भाऊजी? कुठं बाहेर निघले काय? हा ना जरा काम होतं. बसून 2 मिनिटं बोलायचं होतं. काय बोलायचं? ती तुमचे मालक आहेत ना हा. मिस्टर तुमचे. काय झालं त्यांना? तुमचा नवरा काय झालं ते पुढे बोला मला लई काम आहेत बरं का. ते ना ते ब्युटी पार्लरला घेऊन येणार दररोज. सरपंचाच्या माळ्यातलं ते चिंचेच झाड नाही का हा तिथं येऊन भेटते. आमचे चेअरमन हा तुम्ही पाहिलं का? मला बाळू भाऊनी बी सांगितलंय आणि श्याम पण म्हणला की मी दररोज जाताना बघतोय त्यांना. हा का?
पक्की खबर आहे ना? पक्की खबर एकदम खोटं याच्यात नाही. जरा जरी खोटं निघलं तर तुमचं काही खरं नाही बरं का. विषयच नाही काही. आधीच माय माग लय कामाचे. एक वेळ मी खोटं बोलून ते बाळू भाऊ खोटं बोलणार आहे का? ते श्याम खोटं बोलणार आहे का? ते आहे म्हणा बरं का, पण मला विश्वासच बसत नाही भाऊजी. एकदा कारण तुम्ही हे तुमच्या आमचे डोळ्यांनी बघा. कामाच्या निमित्तच बाहेर जाते, तसं बाहेर जातच नाही हा माणूस. अहो ते तुम्हाला कारण वेगळं सांगते. असं म्हणता का? हा आता बायकोला सांगून जाणार आहे की नवरा मी चाललो बरं का ब्युटी पार्लरला भेटायला. ते काय ते खोटंच सांगणार. शेतात जाऊन येतो, डेअरीवर जाऊन येतो. एवढा मोठा धोका मला काही बरोबर वाटत ना भाऊजी. मी तेच म्हणलं माझ्या डोळ्याने जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मला विश्वासच बसत नाही माझ्या नवऱ्यावर. तुम्ही एकदा डोळ्याने बघा. पण कसं असतं की जोपर्यंत आहे थोडं तोपर्यंत दाबलेलं कधी चांगलं. उद्या गेले तिथं हात धरून पळून मग गेले तिकडे. अशी कशी जाईन? इथं संसार करते मी, सगळे कामं मी बघते हा, आणि तिला असं आयत्या पिठावर रेगुट्या मेचा ठोकून ठाकून नीट केलेला नवरा तिला आयता बरं देईन हा तेवढं आहे बघा. मग. पण जोपर्यंत मी माझ्या डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मला विश्वास बसत नाही भाऊजी. असं कुणी येऊन काही बी सांगन मला. तुम्ही एकदा या तिथं चिंचेच्या झाडाखाली आणि असं लांबून डोकून बघा, दिसन तुम्हाला. तुम्ही मला सांगा, फोन करा मला कधी येते ते. हा चालेल. येऊ का मग? या तुम्ही. सरपंचाकडेच जाते आज. सोक्ष मोक्षच लावते ह्या माणसाचं नेमकं काय चाललंय. मग बाळू काय म्हणतोय तुझं ते शाली प्रकरण लागायचं का नाही हाताला काय तुझ्या? कायच शाली हाताला लागा ना, आणि काय ती माझ्याकडे बघा ना. ते चले का दम नाही तुझ्यात. आयला एवढे एवढे प्रकरण, एक प्रकरण श्यामाला हाताळता येत नाही राव. आयला आता काय सांगायचं तुला. अरे चेअरमनच्या फक्त दिसण्यावर जाऊ नका. तसं पाहिलं ना बाळू, तुला सांगतो पहिल्यापासून मी कॉलेजला असू नाही तर कुठं असू, हा चेअरमन कडे पाहून असं कुणी कधी जवळ नाही आलं. पण चेअरमनची जादू चेअरमनच्या बोलण्यात आहे. जेव्हा चेअरमन बोलायला लागन त्यावेळेस काय आमच्या भौतिक कोंडाळच जमायचं सगळं. आता तुला काय सांगू, हे आता मगाशी खालच्या आळीतून मी चाललो. हा आता मी तिथून चाललं का काय होतं काय माहिती, संगीला तिचा बल्बच जातो कावा. लगेच चेअरमन आमच्या होल्डर मध्ये तेवढा बल्ब घालून द्या. आयला मी म्हणतो अख्खं सब स्टेशन मिळलंय का वायरमॅन कुठं संपव गेल्यात. नुसतं चेअरमन काय बल्ब बदलायलाय का? कधी बी चेअरमन बल्ब बदलून द्या. आता आपल्याला तिथं इंटरेस्ट नाही, आपण दुर्लक्ष करतो. पण तुला सांगतो बाळ्या, कॉलेजला असताना आमची काय छापच वेगळी होती. हा हे अशी बुलेट काय ते आता ऊस बीज जायचा कारखान्याला आजही जातो म्हणायला. अरे मला ज्यावेळेस बुलेट घेऊन मी थांबायचो ना स्टॉपला, पुरीत भांडणं व्हायचे चेअरमनच्या. त्यावेळेस मी चेअरमन नव्हतो, पण माझ्या बुलेटवर ती म्हणायची आज मी बसणार, ती म्हणायची ती बसणार. अरे माग दोन पुढे टाकीवर एक घेऊन मी कॉलेजला गेलेलो आहे. म्हणजे बस नेऊन त्यांचे भांडणं व्हायचे. व्हायचे झिंज्या उपटायचे एकमेकीच्या पारा. चेअरमन म्हणजे सचिन असं नाव घ्यायचं. चेअरमन आम्ही नंतर झालो. असा काळ आमचा. आणि तुला एक सांभाळा ना बाळे, तो तुझ्यावर असतो एक एकाचं नसीब. असतंय. चल लढ तिथं, आम्ही येतो जरा जाऊन. आता बघतो आणखी कोणाच्या टुप्पा गेल्यात का काय. आता टुप्पा बसायचा का? तो भाग वेगळा आहे. आता तू बघ. बघितली का चेअरमनची कारकीर्द? पाहायला अवघड आहे राव जर्म. असतं एकेकाच्या नशिबावरती. आता असं कसं देईल? मला शंका पडली, बुलेटवर 3 पोरी न्यायचे. त्यांनी बुलेटच्या ऐवजी पियागो घेतली असती तर 8-10 पोरी नसते. अवघड आहे राव चेअरमनचं. हा पण हे खरं असं नाही. आता असल्याशिवाय बोलत येत का? हा होय. हा मग. चला येऊ का मग? हा ये मग. आता काय तुम्ही बी लागा ना उद्योगाला आता. आता जायचंय, मला जायचंय सरपंचाच्या वावरात. सरपंच नाही म्हणत मी, मग शाली प्रकरण जरा वाढू दे. काय जाऊन दे भाऊ, नाही मस्त प्रयत्न करतोय पण ती नाही हाताला येत आपले. काय कुठं घाई घाईत काम असतात मला, मी चाललोय जरा एका महत्वाच्या कामाला. काम असतेच होय तुम्हाला. उठपळ बाहेर मला काही कळत नाही काय तुमचे काम काय असते ते. मग आता घरातच बसू का नुसता तुझ्याकडे बघत? असा कॅमेरा डोळे आहेत ना असे सारखं तुझ्या तोंडावर ठेवतो आणि तुझ्याकडेच बघत बसतो. बघितलं तरी काय फरक होणार आहे? काय लोकांच्या बायकोकडे बघायचं? अरे पण बाहेरचे काही काम करायचे की नाही मी? अहो मला माहिती आहे ना तुम्हाला किती बाहेरचे काम असतात आणि किती चांगले काम असतात ते. म्हणजे काय म्हणायचं तुला? मला काय म्हणायचंय, मला सगळे प्रकरण कळलेत तुमचे. प्रकरण म्हणजे अरे मी बाहेर माझ्या सोसायटीच्या कामासाठी जात असतो. तुझ्या डोक्यात जर कोणी काही खूळ घातला असेल ना तर ते काढून टाक आणि मला जाऊ दे लगेच. माझ्या डोक्यात कोणी खूळ घातलेलं नाही. तुम्ही सोसायटीच्या कामाच्या निमित्तानं कोणत्या योजना राबवतात ना चिंचेच्या झाडाखाली, त्या सगळ्यात कळल्यात मला. अरे 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 काय आता हे कुणीतरी तुझ्या डोक्यात घातलंय. कुणी लोक नाही. जळत आहेत माझे. धूर निघ तू नुसता चेअरमन म्हणलं का लोकांचा.
कमून जळतील लोक आणि मला येऊन का सांगतील लोक? माझं लोकांचा काय संबंध आहे? काहीतरी जळतंय म्हणून धूर निघतोय ना. तुला ना माझं डोकं तू नाही का बोरच करू नको. मी माझ्या कामाला चाललोय, तू तुझ्या कामाला जाय. काही उगा मनात घेते तुमचं कोणतं काम आहे ते मला माहिती ना. पार्लरचं काम आहे तुमचं, आहे ना? ए तिचं नाव घेऊ नको, माझ्या बरोबर तिचं नाव जोडू नको. त्या पार्लरचं तोंड सुद्धा बघत नाही मी आज 6 महिने झाले. आणि तू काय तिच्यासोबत माझं नाव जोडती? तोंड बघत नाहीत? नाही बघत. मग बांगड्या मुजी टाक काय तोंड न बघता? आता हे बांगड्यापर्यंत कसं काय आलं? बांगड्यापर्यंत कसं काय आलं? सगळं प्रकरण कळलंय मला. उगं तुम्ही डोक्यात जाऊ नका बरं का. मी शांत आहे, संत नाही, समजलं का? चांगला धूर करीन मी तुमचा. तुला काय करायचं ते कर, मला काय सांगू नको. मी चाललोय. चालले का? तरी जाणारच पुढे हा माणूस, माग फिरणारच नाही. सरपंच का हो? तुमच्याकडेच निघाले होते मी. का हो, काय झालं? ह्या चेअरमननी काय घोळ घालून ठेवलाय? काय झालं? तुमच्या चिचाखाली त्या कोणत्या तरी बाईच्या बांगड्या सापडल्यात आणि ते गंठन भाऊजींनी मला सांगितलं कुणाला तरी भेटायला जातात ते. अच्छा, मला बी आलतं कानवर माझ्या, पण आता काय आपल्याकडे पुरावा नाही ना, त्याच्यामुळे मी काय बोललो नाही चेअरमनला. पुरावा नाही? मला तर संशय येतोय. काय? तुमच्या चिचाच्या झाडाखाली कस काय सापडतात बांगड्या? मग त्याच्यात काय संशय? आता आम्ही काय तुमचं तर काय हातभार? सीसीटीव्ही लावायचे का चिचाला आम्ही? चिचाला नाही, पण तुमच्याच चिचा झाडाखाली सापडलं. तुमचं तर काय हातभार नाही ना त्यांना? मी काय केलं? मी काय चेअरमनला सांगतोय आमच्या चिचाखाली येऊन बसत जा म्हणून? हे बघा, तुम्ही प्रत्येक वेळी माझी चूक दाखवतात. आता या चेअरमनचं काय करायचं सांगा बरं मला तुम्ही. मी तुमच्याकडे तक्रार घेऊन आले. आता तुम्ही त्याचं निवारण करा. तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही चेअरमनवर लक्ष ठेवा, चेअरमनचा पाठलाग करा आणि जशी ती बाई दिसेल ना, रंगे हात पकडा आणि फुल हाना ती बाई. बघा बरं का, हा, परत म्हणू नका वहिनी तुम्ही काय केलं हे. काय नाही हाना चांगली धोपटून काढा तिला, त्याशिवाय ते दोघं जागेवर नाही यायचे. आता तिला हानते आणि चेअरमन कडे पाहते. हाफ मर्डरची केस का लागा नाही? चेअरमनचं चांगलं धुतान काढते आता मी. चालन ठीक आहे, जाऊ का मी? काय भाऊजी ढेकळाने आणलं बाई मला. हो बघा, त्या बघा तिथंच आहे ती तिथंच आहे. जा आणि निभार ना तिला. ते ड्रेस वाले हा, जा लवकर भेडा, निभार ना. त्याचा आता इथं लपली होय सटवी. सटवे आता घावली मला हा? माझ्या नवऱ्याचं वाटोळं करते. अगं माझाच नवरा दिसला का? संसार बरबाद करती. त्याकडे बघते टवळी. मला कशाला मारू आलं तुम्ही? माझ्या नवऱ्याच्या माग कशा पाय लागली तू? पिछा सोड त्यांचा. कोण तुमचा नवरा? माझा नवरा कोण? इथं भेटायला येते, गुलगुलू करती आणि विचारती होय कोण? माझा नवरा चेअरमन. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता सापडल्यावर गैरसमज नाही होणार. आता चांगला समज झालाय माझा. सगळ्या गावात हुडकीत होते तुला. मला गावात हुडकायचा येडे का तुम्ही? येडी का मी? येडी का? मला येड्यात काढती का? कस काय फसवते तू माझ्या नवऱ्याला? माझाच नवरा सापडला का ग? सगळं गाव पडलंय ना, तिकडे जा ना कोणाच्या माग. नाही कोण आहे तू? तुम्हाला काहीतरी कोण गैरसमज. आहे तू? नाव सांग तुझा. मी नाव सांग. कोण आहेस तू? कुठली आहे तू? त्या बापाचं नाव सांग. बघा तुम्ही. कोण आहे ग सटवे तू? नाव सांग. कोण आहे तू? मला तोंड बघू दे तुला. कोण आहे थोबाड? अगो भया, कमल्या तू? मी तेच म्हणतो तुम्हाला, मी नाही मी गाय आहे. आणि अवतार कशा पाय करून? देवा, तू यात काय फरक झाला का काय? अहो नाही वहिनी, तसं काही नाहीये. तुम्हाला गैरसमज झालाय चेअरमनचं. तुम्ही मला, अहो मी माझ्या इथं वेगळ्या कारणासाठी येतो. तुम्ही काहीतरी. अरे असं कोणतं कारण आहे? बायाचे कापड घालून असं कोणतं कारण आहे? हा, अहो माझी ती साक्षी आहे ना, ती मैत्रीण, असं का? दुकानाची साक्षी. ती साक्षी होय. आणि हा, तिचं काय? मग ती माझी मैत्रीण आहे. मित्र प्रेम वाटाण्या. मग ती मला भेटायला येत असते इथं. आता तिचे फादर इथून किती वेळा दिवसभरात येतेच जातेत. मग असं बघितल्यावर, भेटल्यावर, बोलल्यावर ते मला आणायचं नाही का दांडक्या खाली? आता मग मी असा वेश परिधान केल्यावरती मग मी अशाच भाषेत तिच्याशी बोलते. आमचं संभाषण, कॉन्व्हर्सेशन होतं. मग ते समोरून जरी गेलं तरी बघत नाही ते. आणि त्या पोरींचे कपडे घालून हे कुटाने करतोय तू? हो, मला म्हणजे तेवढंच बोलायला वेळ मिळतो. अरे पण तो ह्या कुटाण्या पायी चेअरमनला किती मारला असतं मी. बिचाऱ्या सर चेअरमननी मार खाल्ला असता रे माझ्या नवऱ्यानी. मला तू
लय डोक्यात गेला आता तू. हे पहिला अवतार बदल. हा? हा हा काढतो मी काय काढतो. केलं हे पुरीच्या नादापायी? हा, दुसरीकडे कुठं जायचं ना, गावाच्या बाहेर. हा इथून घरापर्यंत जाऊस तर असं मला अरे जावं. गाडीवर घेऊन जावा तिला गावाच्या बाहेर फिरायला. ही गावातल्या गावात अशी कुटाने केली, किती बदनामी होईल त्या पुरीची तुम्हाला दोघाला जर कोणी बघितलं तर. अहो, तुम्हीच बघितलं म्हणून तर झालंय सगळं. अहो मी तिला बांगड्या आणल्या होत्या, आता त्या बांगड्यांवरून ते सगळं अरे त्या बांगड्यामुळे झालं हे सगळं कुटाणा. हा, मला त्या गंठन भाऊजीने सांगितलं की त्या बांगड्या सापडल्यात. काय भानगड त्या बांगड्याची? सापडल्या. हिला अहो मी तिला ते बांगडी गिफ्ट म्हणून आणल्या होत्या, आता गडबडीत ते इथंच राहिल्या आणि त्या काही फुटल्या, मग त्या इथंच पडल्या. ती मी तिला गडबड आणल्या. तुझी आम्हाला भवली. आमच्या घरात पार महाभारत चालू झालं ना. हा, मी डोक्यात काय काय विचार करत होते बाई माझ्या नवऱ्याबद्दल, आणि तू नाही 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 चुकलं माझं. आता काय नाही परत. चुकलं? असं कुठाने केल्यानंतर चुकलं का? सॉरी सॉरी. तू पहिलं इथून निघ बरं. जा बरं. नाही जातो लगेच. डोक्याला आता मी परत आता बांधून जातो, नाही तर काय मला बांधून जाय, नाही तर लय हाणतीन बरं का लोक. म्हणतील काय झालं याला. आता का तुम्ही कमी आणलं का? कमी हाणलं का? तरी कमीच हाणलं तुला. चांगला हातपाय मोडायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे तोंडावर पडले मी. त्या कमल्याला मारण्याचं मी. अजिबात तोंड घालीत जाऊ नका मध्ये. ते काय आंब्याचे पाड बीड आहेत का नाही चेअरमन? का नुसतेच आमराईचे मालक? भाऊजी चेअरमन समोरूनच आलो. चला आता काय करा, जाऊ तुला आता हाणण्याच बघू मग. अहो किती काय अख्खं गाव तिथं नाही का आमराई खाली आहे राव काय. काय विषय काढ. गप बसा तुम्ही. मी पडलो ना तोंडावर याच्यामुळं. तुम्हाला म्हणलं होतं का नाही काय? चेअरमन दररोज त्या चिंचेत झाडाकडे जाते सरपंचाच्या वावरात. हाय का बघा, ह्यो तुम्हाला म्हणलं होता चेअरमन आहे ना, त्या बाईला घेऊन सरपंचाच्या वावरात जाते चिंचेत झाडाखाली. अरे मी असं थोडी म्हणलं तुला. मी तुला काय म्हणलं होतं की चेअरमन तिथं चिंचन झाडाखाली जातात, काय बाई घेऊन जातात असं म्हणलं का तुला? अय गांठ्या श्याम, अरे काय चाललंय हे? काय बाई चेअरमन चिंचाचं झाड आहे? काय प्रकरण काय आहे नेमकं? सांग. अहो मी आहे ना आपला आंबा खात बसलो होतो सरपंचाच्या वावरात, आणि मग बाळूभाऊ आला. बाळूभाऊ म्हणला ते चिंचेत झाडाखाली पुढे येतो, मला तिथं बांगड्या बी सापडल्या. हा का? हा, आणि तिथून पुढे आलो, ह्यो मला भेटला. ह्यो म्हणला चेअरमन जाते चिंचेत झाडाखाली ब्युटी पार्लरला. बापरे, बघितलं का आता हे? अहो तुम्ही नाही का फेरफटका मारायला जातात, हे वेगळंच काढलंय यांनी काहीतरी. अरे फेर फटका मारायला जातो म्हणून काय बाया घेऊन बसतो का माहिती तिथं? हे म्हणते असं. त्याच्यामुळेच तो संशय घेतला माझ्यावर, बरोबर आहे ना? ऐका ना, माझं चुकलं. मी सरपंच, मी माफी मागते. मी तुमच्याकडे यांची तक्रार घेऊन आले. त्या तक्रारीला शेंडा आल्या, आम्ही बुडूक नाही. तिथं शोध यांच्या घ्यायला नादी गेलो. लागले होते मी. यांनी भडकून दिलं मला, आणि मग मी तुमच्यावर ऐकायला मला बोलू द्या ना. आम्ही तिथं शोध घ्यायला गेलो, पण ती चिंचेच्या झाडाखाली कामल्या पुरीच कपडे घालून होता. तो त्याच्या मैत्रिणीला भेटायला तिथं येतो पुरीच कपडे घालून. आणि मी मरणाचं कुठलंय त्या कमल्याला. अरे सगळा संशय चेअरमन वर, एवढा संशय. अरे अख्खं गाव सरपंच चारित्र्याचा दाखला चेअरमन कोण देतात, आणि तर चेअरमनच्याच चारित्र्यावर संशय. हे ऐकायच्या अगोदर कान का फुटले नाही माझे? मला आता आहे ना, मी गावात सुद्धा राहत नसतो. मी आता हिमालयात जात असतो, पण तुझ्यासोबत तुम्ही राहत शांती नसतो. घ्या, शांतील दादा. शांती म्हणजे माझ्यावर संशय. मला दबाव आला सरपंच. मला एकदम कस काय होत आहे सरपंच, असं कधी सरपंच, बिच्या वागू सांगा ना शकत नाही मी असा. अहो, चुकलं ना आता एकदा. सर पण तुम्ही त्यांना शांत करा, मी यांना शांत करतो. हा जा. चला चेअरमन. तुम्ही ती काय चूक- शांत अहो, करता चूक मला? झाली माझी. तुमच्या बरं वाटतंय का? बरं झालं आता जरा दबाव गेला. पण एक सांगू का सरपंच, बरं झालं ही सगळी बॅग त्या चिंचाच्या झाडाखाली गेली, आंब्याच्या झाडाखाली आली नाही. का काय होतं आंब्या झाडाखाली? अहो आंब्याच्या झाडाखाली मीच होतो ना त्या पार्लर बाई सोबत. अहो, गप्पा राव सरपंच, तुम्ही कशाला बोलावताय? ती गेली तर जाऊ द्या ना काय तिला. सुधरायचे राव तुम्ही. जाऊ द्या आता, चला.